नमो अर्हन्ताणं नमो सीताणं नमो वायरीयाणं नमो वत्सायाणं नमो नोए सवसाहुणं। जय बोलिए अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की जय, पंच परमेष्ठी भगवान की जय, सिद्धांत शास्त्र की जय, जनवानी माता की जय। आचार्य कुंद कुंद देव विरचित प्रवचनसार ग्रंथराज, त्याचं मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिंद वंदिदं धोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारं से पुनतीर्थयरे ससंवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेयणानदंसन चरिततव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमोगणहराणम् अच्छावयवगानं साहुनं चेदिसौवेसिं तेसिं विशुद्धदंसन णाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ति। जय बोले आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय, परमागम श्री प्रवचनसार जी की जय। तर आपण प्रवचनसार जीवन स्वातंत्र्याची कला भाग 1 व 2 ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली याचा स्वाध्याय करत आहोत। त्याची काल आपण 33 नंबरची गाथा पाहिली होती, ज्याच्यामध्ये श्रुत केवली आणि केवल केवली ह्यांच्यामधील फरक सांगितला आणि त्यांच्यामधील अभेदता सांगितली। काय सांगितलं? केवल केवली जी आहेत किंवा नुसतं केवल शब्दाचा लोप झाल्यानंतर नुसतं केवली शिल्लक राहतं, तर केवली हे काय आहेत? केवल ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतात, आणि केवल ज्ञान हे संपूर्ण विकसित ज्ञान आहे। आणि श्रुत केवली काय आहेत? ते श्रुत ज्ञानाच्या द्वारे कशाला जाणतात? आत्म्यालाच जाणतात। तर काय सांगितलं? श्रुत ज्ञान हे पूर्ण विकसित जरी नसलं तरी विषय काय आहे? एकच आहे। साधन भलेही वेगळं वेगळं असलं तरी श्रुत केवलींचं साधन श्रुत ज्ञान आहे आणि केवल केवलींचं साधन केवल ज्ञान आहे। पण विषय दोन्हींचा एकच आहे, म्हणजे केवल केवली देखील आत्म्यालाच जाणतात आणि श्रुत केवली देखील आत्म्यालाच जाणतात। कशाच्या द्वारे? आत्म्याच्या द्वारेच। श्रुत केवली देखील
श्रुतज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याच्या द्वारेच आत्म्यामध्ये अनुभवन करतात, आत्म्याचे अनुभवन करतात. आणि केवल ज्ञानाच्या द्वारे आत्म्याचं अनुभवन करतात. म्हणजे सांगितलं दोघांच्या अंतरंग क्रियेमध्ये काय बोलायचंय का सारंगा? नाही ते दाबलं गेलं चुकून. अच्छा, नाही तसं नाही, म्हणजे मला असं वाटलं की काही म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये. ओके, ठीक आहे. तर काय सांगितलं, केवलींच्या आणि श्रुत केवलींच्या दोघांच्या अंतरंग क्रियेमध्ये समानता आहे. फरक एवढाच आहे, केवली केवल ज्ञानाच्या द्वारे जाणतायत आणि श्रुत केवली श्रुत ज्ञानाद्वारे जाणतायत. श्रुत केवली म्हणजे श्रुतज्ञानी. मग काय करतायत? आत्म्याला जाणतायत. म्हटलं जातं की निश्चयाने श्रुत केवली किंवा श्रुतज्ञानी हे आत्म्याला जाणत आहेत. आणि व्यवहाराने म्हटलं जातं की ते 12 अंगांना जाणतात श्रुताच्या. मग त्यामुळे त्यांना व्यवहार श्रुत केवली म्हटलं जातं. पण निश्चयाने ते सगळे सम्यक दृष्टी आत्म्यालाच जाणणारे निश्चयाने श्रुत केवली आहेत असं म्हटलं. मग सांगितलं काय की केवल ज्ञान जसं प्रमाण आहे तसंच श्रुत ज्ञान सुद्धा प्रमाण आहे. मग ही गाथा समजून, आपली 33वी गाथा जी सांगितली आचार्यांनी, ती समजून जीवनात त्याचा प्रयोग काय करायचा? तर सांगितलं की जर मी परपदार्थाला अनुभवू शकत नाही तर परपदार्थाला जाणण्याचा विकल्प सोडून आपल्या सहज सिद्ध चैतन्य स्वभावी परनिरपेक्ष निज आत्म्याला अनुभवा. काय सांगितलं? जर आपण परपदार्थाला अनुभवूच शकत नाही, आपण जाणतो तर काय फक्त आत्म्यालाच जाणू शकतो, तर मग सांगितलं की मग परपदार्थाला जाणण्याचा विकल्प कशाला करायचा, आकुलता कशाला करायची? तर तो विकल्प सोडून सहज सिद्ध परनिरपेक्ष चैतन्य स्वभावी निज आत्म्याला अनुभवा. मग सांगितलं की केवली भगवान अनादि अनंत अहेतुक ज्ञान स्वभावमय केवळ आत्म्याचे संचेतन करतात आणि जे श्रुतज्ञानी आहेत ते सुद्धा अनादि अनंत अहेतुक ज्ञान स्वभावमय केवळ आत्म्याचे संचेतन करतात. म्हणून दोघांच्या विषयामध्ये अंतर नाही. मग काय म्हणतायत की जे भगवान करतायत ते आम्ही आता सुद्धा करू शकतोय. जे आम्ही करतो तेच भगवान करतात. तर मग जगामध्ये मला हे काम करायचे आहे किंवा अमुक जाणायचे आहे असा क्षोभ करून काय उपयोग? अशी आकुलता करून, असा विकल्प करून काय उपयोग आहे? जीव आत्म्याला जाणण्याशिवाय दुसरे काहीही करण्यामध्ये समर्थ नाही. मग केवली केवल ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतायत आणि श्रुतज्ञानी श्रुतज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतायत. म्हणून दोघांच्या साधनामध्ये भेद आहे, विषयामध्ये भेद नाही. मग आता पुढच्या गाथेमध्ये दोघांच्या मधील साधनकृत भेदालाही दूर करतायत. ज्ञानामधून श्रुतई उपाधी दूर करून ज्ञानाची विशुद्धता दाखवतायत. आता पुढची गाथा, त्याच्यामध्ये काय हे जे साधन सांगितलं तर ह्या साधनकृत भेदाला सुद्धा काय सांगितलं? दूर केलं आचार्यांनी. बघूयात गाथा. पेज नंबर 211, गाथा नंबर 34. सुत्तं जिनो वदिठं पोगलदं वप्पगेहि
तस्य जानना भणिया सूतं जिनो वदिठं पोकलदवपगेहि वयनेहिं तं जानना हिणाणं सुतस्य जानना भणिया। अन्वय अर्थ पाहू। पोगलदव पगेही वयनेहिम म्हणजे पुद्गल द्रव्यात्मक वचनाद्वारे, जिनोवदिठ्ठम जिनेंद्र भगवंतांनी सांगितले ते, सुत्तम म्हणजे सूत्र होय, तम जाननाही त्याला जाणणे हे, णाण म्हणजे ज्ञान आहे, य म्हणजे आणि, सुत्तस्य जानना सूत्राची ज्ञप्ती म्हणजे श्रुतज्ञान भनिया म्हटली आहे। म्हणजे सांगितलं पुद्गल द्रव्यात्मक वचनाद्वारे जिनेंद्र भगवंतांनी सांगितले ते सूत्र आहे आणि त्याला जाणणे हे ज्ञान आहे आणि तीच सूत्राची ज्ञप्ती म्हटली आहे, त्याला श्रुतज्ञान म्हटलं आहे। बघा, द्रव्यश्रुत शब्द ब्रह्म जिनेंद्र भगवंतांनी दिव्य ध्वनीच्या द्वारे सांगितलेल्या उपदेशाला द्रव्यश्रुत म्हणतात। काय म्हणतात? द्रव्यश्रुत। वीतराग सर्वज्ञ भगवंतांचे वचनच प्रमाणभूत आहे। वचनात्मक उपदेश व लिपिबद्ध स्वरूप द्रव्यश्रुताला शब्द ब्रह्म म्हटले आहे। ब्रह्म हा शब्द सन्मानार्थी व आदरार्थी वापरला जातो। शब्द ब्रह्मरूप द्रव्यश्रुत स्यात्कार केतन आहे, अर्थात स्यात्पद हे द्रव्यश्रुत ओळखण्याचे चिन्ह आहे। स्यात सांगितलं ना, मागे सांगितलं तर आपली चर्चा झाली ते स्यात म्हणजे अपेक्षेने ते वापरलेलं, म्हणजे स्यात हे पद द्रव्यश्रुतामध्ये आहे कारण अपेक्षेने ते सांगितलेले असतात कथन। द्रव्यश्रुताचे प्रत्येक वाक्य स्यात पदाने मुद्रित असते। स्यात पदाने मुद्रित जे वाक्य आहे ते जिनवचन आहे असे जाणावे। ज्याप्रमाणे कंपनीच्या मालावर कंपनीचा ट्रेडमार्क असतो, त्यावरून तो माल बनावट नसून कंपनीचा मूळ माल आहे हे लक्षात येते। म्हणून मालाची सत्यता पडताळण्यासाठी मालावर कंपनीचा ट्रेडमार्क आहे का हे तपासले जाते। त्याचप्रमाणे स्यात्पद हे वीतराग सर्वज्ञ जिनेंद्र भगवंतांच्या कंपनीचा ट्रेडमार्क आहे। शास्त्रातील वाक्यापूर्वी तो ट्रेडमार्क असेल तर तो सर्वज्ञ कंपनीचा माल आहे हे ओळखता येते। तेच शास्त्र सतशास्त्र आहे की ज्यामध्ये स्यात पदाची मुद्रा झळकते। स्यात म्हणजे कथनचित। भगवंतांची वाणी अनेकांतमय वस्तूचे कोणत्या तरी अपेक्षेने कथन करते। सर्व विरोधांना समाप्त करणारे हे एक अमोघ शस्त्र आहे। कारण काय होतं, ज्या अपेक्षेने हे कथन आहे तिथं विरोधच राहत नाही। म्हणजे का? कारण त्या ज्या अपेक्षेने कथन केलेलं आहे ती अपेक्षा समजली तर विरोधाचा कारणच राहत नाही। म्हणून सांगितलं सर्व विरोधांना समाप्त करणारे हे एक अमोघ शस्त्र आहे। त्याला स्यात पदाची मुद्रा म्हणतात। सर्व वस्तूंचे प्रकाशक असल्यामुळे द्रव्यश्रुत सर्वव्यापी आहे, म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हणतात अथवा द्रव्यश्रुत ब्रह्मस्वरूप
पूर्ण आनंदाचा स्वामी भगवान आत्म्याला दाखवते, म्हणून शब्द ब्रह्म आहे. काय सांगितलं? सर्व वस्तूंचं प्रकाशक असल्यामुळं द्रव्यश्रुत सर्वव्यापी आहे असं सांगितलं. आणि त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. शब्द ब्रह्म त्याच्यामुळं म्हणतात. आणि अजून एक रिझन सांगितलं की द्रव्यश्रुत ब्रह्मस्वरूपशा पूर्ण आनंदाचा स्वामी भगवान आत्म्याला दाखवते, म्हणून शब्द ब्रह्म आहे. द्रव्यश्रुताच्या आधाराने भव्य जीवांना जो अर्थबोध होतो ते भावश्रुत आहे. द्रव्यश्रुताच्या आधाराने भव्य जीवांना जो अर्थबोध होतो ते भावश्रुत होय. अर्थात द्रव्यश्रुत ऐकून जे पदार्थांचे ज्ञान होते त्यास भावश्रुत म्हणतात. ज्याप्रमाणे घट हा शब्द ऐकला तो घट शब्द द्रव्यश्रुत आहे. आणि घट शब्द ऐकून घट पदार्थाचे ज्ञान झाले ते भावश्रुत ज्ञान आहे. मग तसंच शास्त्रामध्ये आत्मा शब्द ऐकला तर ते काय? द्रव्यश्रुत होय. आणि ते द्रव्यश्रुत ऐकून आत्मा नामक पदार्थाचे ज्ञान झाले ते भावश्रुत ज्ञान होय. शब्दरूप द्रव्यश्रुताला सुद्धा व्यवहाराने ज्ञान म्हटले आहे, कारण ते भावश्रुत ज्ञानासाठी निमित्त आहे. येथे कारणामध्ये कार्याचा उपचार करून सूत्राला ज्ञान म्हटले आहे. वास्तविक पदार्थाला जाणणे रूप भावश्रुतालाच निश्चयाने ज्ञान म्हटले आहे. निश्चयाने ज्ञान कशाला म्हटलेलं आहे? भावश्रुताला म्हटलेलं आहे. कारण पदार्थाचं जे ज्ञान होतं, पदार्थासंबंधी जे ज्ञान होतं त्याला भावश्रुत म्हटलं जातं. आणि द्रव्यश्रुत कशाला म्हटलं जातं? जे जिनेंद्र भगवंतांनी दिव्य ध्वनीच्या द्वारे सांगितलेला उपदेश आहे तो द्रव्यश्रुत आहे. शब्दरूप द्रव्यश्रुताला सुद्धा व्यवहाराने ज्ञान म्हटलं, कारण ते भावश्रुत ज्ञानासाठी निमित्त आहे. येथे कारणामध्ये कार्याचा उपचार करून सूत्राला ज्ञान म्हटलं आहे. वास्तविक पदार्थाला जाणणे रूप भावश्रुताला निश्चयाने ज्ञान म्हटले आहे. द्रव्यश्रुताच्या आधाराने जे ज्ञान झाले ती आत्म्याची परिणती आहे. आत्म्यामध्येच घडलेली ती जाणणे रूप अर्थक्रिया आहे. द्रव्यश्रुत तर तिथे उपाधी आहे. काय सांगितलं? ही नोट करण्यासारखी गोष्ट आहे की द्रव्यश्रुत उपाधी सांगितलं. द्रव्यश्रुताच्या आधाराने जे ज्ञान झाले ती आत्म्याची परिणती आहे. आणि आत्म्यामध्येच घडलेली ती जाणणे रूप अर्थक्रिया आहे. आणि द्रव्यश्रुत तर काय आहे? तिथं उपाधी आहे. निरुपाधी अंतक्रिया सूत्राला जाणणे हे सूत्रज्ञान अथवा श्रुतज्ञान आहे. जे सूत्रज्ञान होते ते काही श्रुताची उपाधी घेऊन होत नाही. ज्ञान तर ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा आधार श्रुत असल्यामुळे त्याला श्रुतज्ञान म्हणतात. श्रुतज्ञानाचे निमित्त कारण असल्यामुळे उपचाराने सूत्राला श्रुतज्ञान म्हटले जाते.
ज्ञान अनादी काळापासून अनंत काळापर्यंत आपले ज्ञान तरंग आपल्यामध्ये घेऊनच उत्पन्न होते. ज्ञानामध्ये कोणतीही उपाधी नाही. ज्ञान निरुपाधी अखंड ज्योती स्वरूप आहे. बघा, ज्याप्रमाणे दिवा स्वच्छ प्रकाश स्वरूप आहे, परंतु त्या दिव्याला हिरवा, निळा, पांढरा कागद लावला तर प्रकाश हिरवा, निळा, पांढरा म्हटला जातो. पण वास्तविक पाहिले तर दिव्याचा प्रकाश हिरवा इत्यादी रूप परिणमत नाही. हिरवे, निळे, पांढरे होणे प्रकाशाचे कार्य नाही. ती तर प्रकाशाची उपाधी आहे. उपाधी कशाला म्हटलं, त्याच्यासाठी हा दृष्टांत दिला की ती काय आहे, प्रकाश जे हिरवं, निळं, पांढरं होणं प्रकाशाचं कार्य नाहीये. ती प्रकाशाची उपाधी सांगितली. प्रकाशाचे कार्य स्वच्छ उजेड करणे हे आहे. हिरवी, निळी, पांढरी उपाधी बाजूला केली तर शुद्ध प्रकाशच शिल्लक राहतो. त्याप्रमाणे ज्ञान शुद्ध चेतना प्रकाश स्वरूप आहे. कसं आहे? शुद्ध चेतना प्रकाश स्वरूप आहे. परज्ञेय पदार्थाच्या आधाराने ज्ञानामध्ये मती, श्रुती, अवधी, मनपर्याय इत्यादी भेद केले जातात. कशाच्या आधाराने भेद केले ज्ञानामध्ये? ज्ञेय पदार्थाच्या आधाराने. आणि ज्ञेय पदार्थ पर, ज्ञेय पदार्थ इथं आत्मा नाहीये म्हणून सांगितलं. परज्ञेय पदार्थाच्या आधाराने जे ज्ञानामध्ये भेद केले, ते ज्ञानामध्ये भेद म्हणजे ती उपाधी सांगितली. वास्तविक ज्ञान मती, श्रुत, अवधी रूपाने परिणमत नाही. मती, श्रुती इत्यादी ज्ञानाची उपाधी आहे. ज्ञानाचे कार्य तर जाणणे हे आहे. मती, श्रुती, अवधी इत्यादी उपाधी बाजूला केली तर केवळ ज्ञानच शिल्लक राहते. ज्याप्रमाणे हिरवा प्रकाश असो वा निळा प्रकाश असो अथवा पांढरा प्रकाश असो, प्रकाश तर उजेडाचेच काम करतो. त्याचप्रमाणे जे श्रुत आहे ते ज्ञान नाही व जे ज्ञान आहे ते श्रुत नाही. भिंतीला पांढरा रंग दिला तर आपण पांढरी भिंत म्हणतो, परंतु भिंत पांढरी होत नाही. भिंत आतमध्ये पांढऱ्या रंगापासून भिन्नच आहे. म्हणून भिंत वेगळी आहे आणि पांढरा रंग वेगळा आहे. ज्ञान ज्याला जाणतं त्या अपेक्षेने ज्ञान म्हटलं जातं. उदाहरणार्थ, घटाला जाणणारं ज्ञान घट ज्ञान म्हटलं जातं. पटाला जाणणारं ज्ञान पट ज्ञान म्हटलं जातं. प्रवचन सारला जाणणारं ज्ञान प्रवचन सार ज्ञान म्हटलं जातं. मग ज्ञानामध्ये बाह्य विषयांच्या अपेक्षेने भेद केले जातात. बाह्य विषय म्हणजे जे परज्ञेय पदार्थ आहेत, जे ज्ञेय आहे त्या अपेक्षेने भेद केले जातात. अथवा ज्ञानास निमित्त असणाऱ्या साधनांच्या द्वारे ज्ञानामध्ये भेद केले जातात. उदाहरणार्थ, स्पर्शेंद्रिय ज्ञान, रसनेंद्रिय ज्ञान, चक्षुर्ज्ञान, श्रुतज्ञान, स्मृतिज्ञान इत्यादी. केवळ ज्ञानाच्या स्वभावाकडे पाहिले तर ज्ञान स्वतंत्र रूपाने जाणते. तेथे उपाधींची गरज नाही. उपाधी बाह्य पदार्थाला घेऊन असते. ज्ञानाच्या स्वरूपामध्ये बाह्य पदार्थ नाहीत. ज्ञानाचे कार्य तर जाणणे आहे. संसार अवस्थेमध्ये
जीव ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतो आणि मोक्ष पर्यायामध्ये सुद्धा जीव ज्ञानाच्या द्वारेच आत्म्याला जाणतो. ज्ञानामध्ये केवल व श्रुताच्या उपाधीमुळे भेद नाही. काय सांगितलं? केवल, श्रुत हे काय? उपाधी सांगितली. मती, श्रुत, अवधी, मनपर्य, केवल हे उपाधी आहेत सांगितलं. मग ज्ञानामध्ये भेद नाही, अभेद ज्ञान सांगितलं. मग म्हणून सांगितलं की ज्या ज्ञानाच्या द्वारे आपण अर्थात संसारी अवस्थेमध्ये जीव आत्म्याला जाणतो, मोक्ष पर्यायामध्ये सुद्धा जीव ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतो. ज्ञान तर केवळ ज्ञानच आहे, कोणी पदार्थ असो अथवा नसो. ज्ञान तर स्वतंत्रपणे जाणण्याचेच कार्य करीत राहते. ज्याप्रमाणे सूर्याचे काम प्रकाश करणे आहे, तो सदैव प्रकाश रूपच असून प्रकाश करतो. जर त्यावरचे मेघपटल दूर झाले की प्रकाश प्रकट होतो. म्हणून सामान्य लोकांना असे वाटते की मेघपटल दूर झाल्यामुळे प्रकाश झाला, परंतु प्रकाशाकडे प्रकाशाच्या स्वरूपाने पाहिले तर लक्षात येते की प्रकाश मेघपटल दूर झाल्यामुळे नाही, तर प्रकाश रूपाने स्वतंत्रपणे विकसित आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा स्वभाव सर्व लोकालोकाला जाणणे मात्र आहे. कर्मपटलामुळे त्या ज्ञानावर आवरण येऊन ज्ञान रोखले जाते. जेवढे आवरण हटते तेवढे ज्ञान प्रकट होते. ज्ञानावरचे थोडे आवरण हटून जेवढे ज्ञान प्रकट होते त्याला मती ज्ञान असे नाव दिले. अजून थोडे आवरण हटून विशेष ज्ञान झाले, त्याला श्रुत ज्ञान हे नाव मिळाले. आवरण हटत पुन्हा विशेष ज्ञान झाले, त्याला अवधी व मनपर्यय अशी संज्ञा प्राप्त झाली. आणि पूर्ण आवरण दूर होऊन पूर्ण ज्ञान प्रकट झाले, त्याला केवल ज्ञान म्हटले जाते. मग वास्तविक ज्ञान एकच आहे. ज्ञानाचे काम जाणणेच आहे. ज्ञान स्वप्रकाशक आहे, भले ते मती ज्ञान असो की श्रुत ज्ञान असो, केवल ज्ञान असो. ज्ञानाच्या शैलीमध्ये भेद नाही. 1000 वॅटचा बल्ब असो की 100 वॅटचा असो की 60 वॅटचा असो, सर्व दिवे वस्तूला प्रकाशित करण्याचे काम करतात. त्याप्रमाणे ज्ञान कोणतेही असो ते जाणण्याचेच काम करते. वास्तविक ज्ञान एक अखंड प्रतिभास स्वरूप आहे. निश्चयाने ज्ञानामध्ये भेद नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश एक रूप आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा ज्ञान प्रकाश एक रूपच आहे. परंतु ज्याप्रमाणे सूर्याला झाकणाऱ्या मेघाच्या आच्छादनामध्ये भेद पडल्यामुळे सूर्याच्या प्रकाशामध्ये भेद होतात, त्याप्रमाणे ज्ञानाला झाकणाऱ्या आवरणाच्या भेदामुळे ज्ञानामध्ये भेद होतात. कर्माचे आवरण कमी अधिक प्रमाणात दूर झाल्यामुळे आवरण कर्माच्या क्षयोक्षमामध्ये अनेक रूपता येते. त्यामुळे प्रगट ज्ञान सुद्धा अनेक रूप होते. मग वास्तविक ज्ञान एकच आहे.
या गाथेचा भावार्थ हा की केवळ ज्ञानाप्रमाणेच श्रुतज्ञानाने देखील आपण आत्म्याला जाणू शकतो. जाणणे तर केवळ ज्ञानी व श्रुतज्ञानींचे आत्मसंचेतनामध्ये समानच आहे. जाणण्यामध्ये भेद नाहीये. केवळ ज्ञानींचं जे जाणणं आहे आणि श्रुतज्ञानींचं जे जाणणं आहे त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणून आम्ही परोक्ष ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला कसे काय जाणू शकतो असे मानून आत्मानुभवापासून वंचित राहू नये. तर सांगितलं आत्मानुभव घ्या. तुम्ही परोक्ष ज्ञानाच्या द्वारे सुद्धा अर्थात श्रुत ज्ञानाच्या द्वारे सुद्धा आत्मानुभव घेऊ शकता. त्यापासून वंचित राहू नका. सर्व विकल्प सोडून एक निज आत्म्याला जाणून त्याचाच अनुभव करण्याचा सतत पुरुषार्थ चालू ठेवावा. आत्मानुभव हे मनुष्यभवातील सर्वोत्तम कार्य आहे आणि ते कार्य करण्याची दुर्लभ संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. ती व्यर्थ दवडू नये. तर जाणा या शुद्ध निज चैतन्य आत्म्याला जाणून त्याचाच अनुभव करा. ओम नमः जेवली 24 भगवान की जय. जिनवाणी माता की जय. निज निधि निज में बताई यह अनंत उपकार है. उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है. बोले सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीवद्रव्य ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. या माझ्या शुद्धात्म्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्यादी अनंत गुण आहे. हे अनंत गुणच माझे निज वैभव, निज संपत्ती आहे. या वैभवाखेरीज मला परद्रव्याच्या परकणाचीही किंचित मात्र गरज नाहीच. हा मी शुद्धात्मा परिपूर्ण आहे. ज्ञानमय वस्तू आहे. ज्ञानानंद स्वभावीच आहे. मी न्यायक स्वभावी आहे. जाणणारा मात्र आहे. आम्ही शुद्धात्मा ज्ञानाच्या द्वारे जाणतो मात्र आहे. अकर्ता स्वरूप आहे. अहेतुक आहे. प्रतीती करा.
हा मी अखंड एक चैतन्यमय आत्मा आहे. सर्व परद्रव्यापासून अत्यंत भिन्न ज्ञानमय वस्तू आहे. अनादि अनंत आहे, शाश्वत आहे, असाधारण विशेष निराळाच आहे. ज्ञानानंद स्वरूप अखंड चित्त स्वरूप चैतन्य स्वरूप शुद्ध एको न्यायको जीवो विसर्जन.